संत श्री सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हालचिद्राताच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. खरा अनुभव जे पाहिजे होते ते खरंच सगळं मिळाले. फक्त बाळूमामांच्या कृपेमुळे. सगळी दारे बंद झाली. नशिबाने साथ सोडली. दर फिरून थकलो पण काही जमत नव्हतं. लोक हसत होते, नातेवाईकांनी पाठ फिरवली होती आणि माझं आत्मविश्वास अगदी कोसळलेला होता. त्या रात्री मी डोळे मिटून एकच प्रश्न विचारला, बाळूमामा खरंच तू आहेस ना? आणि त्या क्षणापासून माझं आयुष्य असं बदललं की जे पाहिजे होते, प्रतिष्ठा, पैसा, समाधान, आत्मसन्मान हे सगळं मिळालं. पण फक्त आणि फक्त बाळूमामामुळे. हा माझा खरा अनुभव आहे. एकदा ऐकाच, तुम्ही नशीब तुमचंही बदलेल. सडगावच्या शेवटच्या बोळात एक लाकडी झोपडी होती. त्यात राहत होता एक जयवंत पाटील. अंगात नेहमी एक जुना शर्ट आणि खांद्यावर फाटकी पिशवी. गावात सगळ्यात ठाऊक असलेलं नाव. कारण वेगळं होतं. कारण तो गोड हसायचा, पण त्याचं जीवन होतं खूप कठोर, संघर्षमय आणि दररोजच्या जगण्यासाठी झगडणारं. जयवंतचे वडील पूर्वी शेतमजूर होते. त्याचं शिक्षण जेमतेम झालेलं. घर चालवावं म्हणून जयवंत 5वी पासून शेतात काम करू लागला आणि माती फोडणं, भात लावणं, उन्हात पावसात गवत काढणं, त्याच कामात. पण जयंतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू त्याच्या स्वतःच्या भविष्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. गावातले लोक त्याला हसत असत. त्याच्या स्वप्नांची मजा आहे, त्याचं सगळं काही आहे. जयवंत रोज संध्याकाळी शांत वाटायचं त्याला. एक दिवस त्याला असा अनुभव आला की डोळे मिटले असताना त्याला एक आवाज ऐकू आला, नितळ, स्पष्ट आणि थेट अंतःकरणात भिडणारा. जयवंत, तुझं स्वप्न खोटं नाही असं म्हणत असत. ते शक्य आहे, पण त्यासाठी एकच गोष्ट हवी, बाळूमामावर विश्वास हवा आहे. ते नाव त्याच्या आयुष्यात कधीच त्याने ऐकलं नव्हतं. बाळूमामा कोण आहे त्याला ठाऊक नव्हतं. पण त्या रात्री तो स्वप्नात एका उंच टेकडावर पोहोचला आणि तिथे एक वृद्ध बाबा त्याला दिसले. लांब केस, पांढरा फडकणारा डब्बा आणि डोळ्यात अपार करुणा. ते म्हणाले, तू पायघड्या घालायला तयार आहेस का? ते पाहिजे ते मिळेल, पण मार्ग सोपा आहे. मी तुझ्यासमोर आहे. तुझं पण मग्न सच्च आहे. त्या रात्री जयवंत थरथर उठला. सकाळी तो गावातल्या म्हाताऱ्या विठोबाला विचारायला गेला, बाबा, बाळूमामा कोण? विठोबा हसत आणि म्हणाला, तुला बाळूमामा म्हणजे जिवंत शक्ती. जे त्याच्यावर कृपा करतात त्यांचं आयुष्य बदलतं. पण त्यांचं नाव घेताना मन शुद्ध पाहिजे आणि मनगटात ताकद पाहिजे. त्या दिवसापासून जयवंत दर पहाटे 5 वाजता उठायचा, झाडाखाली जाऊन बसायचा आणि एकच वाक्य मनातल्या मनात म्हणायचा, बाळूमामा, मला माझं आयुष्य स्वतःच्या हाताने घडवायचं आहे. कृपा कर. आणि तिथंच त्यांची खरी वाटचाल सुरू झाली. जयवंतने गावातून 10 किलोमीटर अंतर दूर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन एक मोबाईल रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये विनामूल्य शिकायला सुरुवात केली. दिवसात शेतात काम, संध्याकाळी शिकायला जाणं, रात्री पुन्हा बाळूमामाचं नामस्मरण. पहिल्या महिन्यातच त्याने पहिल्या आठवड्यातच फक्त 3 लोक आले. एकाच मोबाईल रिपेअर झाला, दुसऱ्याचं बिघडलं आणि तिसरा परत आलाच नाही. पण जयवंतचं मन विचलित झालं नाही. त्याने दररोजच्या डायरीत लिहायला चालू केलं. संध्याकाळी बिघाड झाला, पण माझा आत्मविश्वास अजून चालू आहे. मामा माझ्याकडे आहेत.
2 महिन्यात ग्राहक वाढले. गावातील नव्हे तर आसपासच्या गावात लोक येऊ लागले. त्याने हळूहळू चार्जिंग केबल, स्क्रीन गार्ड, मोबाईल कव्हर्स विकायला सुरुवात केली. त्या माणसाने त्याला भरपूर पैसे दिले आणि तो जयवंत त्याच्या हातात कमाल आहे असं म्हणू लागला. तो दिवस जयवंत स्वतः लिहिलेला होता. संत बाळूमामांनी मला रस्ता दाखवला. लोक गावातले हसत होते, म्हणत होते मोबाईलचं दुकान चालवणारा म्हणतो. अरे, भाकर कमवायला घर सोडून जावं लागतं. पण जयवंतचं लक्ष विचलित झालं नाही. त्याने गावातल्या एका जुन्या गोडाऊनचा एक पत्रा 200 रुपये महिन्याला भाड्याने घेतला. तिथं टेबल, एक खुर्ची, एक पंखा आणि एका कोपऱ्यात बाळूमामांचा एक फोटो ठेवला. फोटोपाशी एक दिवा आणि वर लावलेलं वाक्य, माझा हात बाळूमामांची साथ. वर्षभरात त्याने छोटी खोली बंद करून एका कोपऱ्यात नवीन दुकान उघडलं. जय मोबाईल व्यवसाय वाढतच चालला होता. त्याचं नाव तालुक्यापर्यंत पोचू लागलं. एक दिवस जिल्हाधिकारी स्वतः त्याच्या दुकानात आले. त्याचा मोबाईल बंद झाला होता. जयवंतने ते फिक्स करून दिला. ते म्हणाले, असं दुकान मी कधीच पाहिलं नाही. शुद्धता, प्रामाणिकपणा आणि त्याच्या बोलण्याचा आदर, सगळं काही आदर्श घेण्यासारखं होतं. त्या वर्षी त्याने गावातल्या 10 तरुणांना फुकट ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. प्रत्येकजण म्हणाला, तूच आम्हाला जगायला शिकवलं आहेस. पण जयंत म्हणाला, माझं काहीच नाही. बाळूमामांनी मला नशीब माझं बदललं आहे. मी फक्त पुढे पास करत आहे. 5 वर्षांनी जयंतनी 3 दुकानं टाकली. एक सडगावमध्ये, दुसरं तालुक्याच्या ठिकाणी आणि तिसरं नांदेडमध्ये. प्रत्येक दुकानाच्या माथ्यावर तोच फोटो बाळूमामांचा. त्याला देशभरातून ऑर्डर्स यायला सुरुवात झाली. ऑनलाईन वेबसाईट सुरू झाली. सोशल मीडियावर त्याचा ब्रँड प्रसिद्ध झाला. मामा ब्लेस यू. एके दिवशी त्याने स्वतःचा ब्रँड लॉन्च केला. जय मोबाईल सिरीज, भारतीय बनावटीचे सस्ते मजबूत मोबाईल. लोक म्हणू लागले, ग्रामीण भारतातला स्टीव्ह जॉब्स. पण जयंत मात्र बदलला नव्हता. दर रविवारी तो झाडाखाली दिवा लावायचा, शांत बसायचा आणि मनात एकच प्रश्न, बाळूमामांनी तुमची छाया कायम असू द्या, बाळूमामा तुमची छाया का. बाकी सगळं बाळूमामा सोडलं. तो अनुभव सांगत होता हजारोंना. यश मिळालं, कष्ट केलं कारण मी श्रद्धा ठेवली. मी खचलो नाही कारण माझ्या पाठीशी मामा उभे होते. जे जे पाहिजे ते, प्रतिष्ठा, पैसा, नाव, आपुलकी, हे सगळं मिळालं कारण मी मामांना विसरलं नाही. जयवंतच्या यशाच्या गुपित फक्त बिझनेस प्लॅन नव्हतं, ते होतं एक सच्च, स्पष्ट, निरपेक्ष, त्याचं स्वच्छ मन, जे दर दिवशी मामांच्या चरणावर झुकायचं. आज हजारो तरुण त्याला भेटतात. तो म्हणतो, मोबाईल कसा रिपेअर करायचा ते शिकवलं, पण त्याआधी मन कसं रिपेअर करायचं, श्रद्धा कशी जपायची हे फक्त मामाकडून शिकलो आहे. आजही छोट्याशा एका वहीत तो रोज लिहितो, आज मामा काय शिकलो. त्याच्या ऑफिसच्या टेबलवर एकच गोष्ट आहे, बाळूमामांचा फोटो, एका झाडाखाली बसलेला आणि त्याच्या शेजारी लिहिलेलं, मी काहीच नव्हतो, त्यांनी सगळं केलं, मी फक्त झुकलो आणि त्यांनी मला उंचावलं. ही कथा इथे संपत आहे. ही कथा सुरू होते प्रत्येक माणसात, जो आज जयवंतसारखा झुकलेला असतो. पण जो जर मन लावून बाळूमामा म्हणतात, त्याला सुद्धा हे सगळं कळतं. जे पाहिजे होतं सगळं, खरं सगळं मिळतं फक्त बाळूमामामुळे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर चला, जय बाळूमामा. तर तुम्हाला कशी वाटली कथा मला नक्की सांगा. आणि खूप सुंदर आणि खूप भारी आहे. आणि हे सत्य आहे की खरंच कुठल्या पण देवावर तुम्ही श्रद्धा करा, पण ती मनापासून करा. आणि तुम्ही तुमची फक्त मेहनत करायच्या तयारी, तुम्हाला देवाचा नक्कीच आशीर्वाद असतो. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा. तर चला, आपण छानशा एका नवीन मस्त अशा पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण भेटू पुन्हा एकदा. तर जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.